होत आहे आणि आज तुम्ही बघा अर्ज भरायसाठी माझ्यासोबत 1000 लोक आलेले आहेत. हेच माझं प्रेम आहे आणि हाच माझा विजय आहे. मतदारांसमोर जाताना आपण कोणते विषय घेऊन जाणार आहात? आपण मतदारांसमोर जाताना कुरुल गटामधले जे काही रस्ते, वीज आणि पाणी हे प्रमुख प्रश्न आहेत आणि जे काही घर म्हणजे ह्याचे जे प्रश्न आहेत, काही छोटे छोटे रस्ते आहेत, गटारे आहेत, प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टीमध्ये कोणाला घरकुलाचे काय विषय आहेत, तर हे विषय पण आम्ही घेणार आहे. तुम्हाला उमेश पाटील तिथं उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांचे अर्ज भरले आहेत, आव्हान वाटते? मी मागच्या महिन्याभरामध्ये पूर्ण घर टू घर सगळ्यांना भेटलेलो आहे, माझ्या मतदारांशी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. त्या भागामध्ये आपला जकरा साखर कारखाना आहे, त्या माध्यमातून आपण 2500 लोकांना त्या भागातल्या मी रोजगार दिला आहे. 10,000 शेतकऱ्यांचा ऊस मी तोडतो. त्यांच्यासोबत माझी खूप कौटुंबिक नाळ जोडलेली आहे आणि ज्यावेळी मी आज घरी जातो त्यांच्या, तर प्रत्येकाचं जो काही आदरातिथ्य म्हणा किंवा ते काय त्यांनी जे काय माझं स्वागत केलं आहे, ह्याच्यामुळं मला असा विश्वास वाटतो आहे की माझा विजय हा निश्चित आहे. खरं तर गावभेट दौरा करत असताना दादा तुमचे लोकांनी काय काय प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नाचं तुम्ही निरसन कसं करणार आहे? आज जो तुमच्या रॅली निघाली त्या रॅलीला जनतेचा प्रतिसाद पाहून काय वाटेल तुम्हाला? जनतेचे प्रश्न मोठे आहेत. प्रामुख्यानं प्रश्न आहेत ते रस्त्याचे आहेत आणि आपल्या भागामध्ये जे उजनी कॅनलचं पाणी येतं त्या पाण्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहेत. रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते आता पाणंद रस्ते म्हणा किंवा जे ग्रामीण रस्ते आहेत ते रस्ते पक्षाशी बोलून पालकमंत्री आहेत, राजन मालक आहेत, यांच्या माध्यमातून आपण तो सगळा प्रश्न प्रामुख्याने सोडूया. आणि लोकांना हा जो उत्साह दिसतोय, तर लोकांना माझ्याकडून अपेक्षा दिसत आहेत पुढच्या भविष्यामध्ये. येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना एक आश्वासक चेहरा वाटतो असं एकंदर दिसतंय. माझ्यापेक्षा मीडियाला जास्त समजेल. तरुणांच्या रोजगारासाठी परवा तुम्ही काम करतो निश्चितच माझा तो पुढचा प्लॅन आहेच. ज्यावेळी मी एकदा ही निवडणूक जिंकून आत गेलो की आपण त्याच्यावरती मोठं प्लॅन करतो. 2000 एकरावरती आपल्या भागामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये MIDCचं माझं स्वप्न आहे आणि ते निश्चित मी कमळाला निश्चित पसंती देणार आहेत. कारण त्यानंतरच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कमळाला लोकांनी पसंती दिलेली आहे. कमळाला लोकांनी विकासासाठी पसंती दिलेली आहे. विकास हा फक्त कमळच करू शकतो असं मतदारांच्या मनामध्ये ठाम झालेला आहे. दादा शेवटचा प्रश्न, विजन काय असणार जिल्हा परिषद गटांचं ठळक विजन काय असणार? जिल्हा परिषद गटाचं ठळक विजन म्हणाल तर लोकांच्या प्रामाणिकपणे सर्व अडचणी सोडवणे हे माझं विजन असणार आहे. धन्यवाद. आज तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून लोक समोर होते की तुम्ही अर्ज भरता की नाही, हे होताना आता तुम्ही अर्ज भरलेला काय नाही, मुळामध्ये संभ्रम असण्याचं कारण नाही. कारण मी भाजप पक्षामध्ये आलोय आणि राजन दादा मालकांसोबत आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा करूनच मी पक्षप्रवेश घेतला होता आणि कुरुल गटामध्ये आपलं काम आहे आणि जनता माझ्यासोबत आहे. आणि आज तुम्ही बघा अर्ज भरायसाठी माझ्यासोबत 1000 लोक आलेले आहेत. हेच माझं प्रेम आहे आणि हाच माझा विजय आहे. मतदारांसमोर जाताना आपण कोणते विषय घेऊन जाणार आहात? आपण मतदारांसमोर जाताना कुरुल गटामधले जे काही रस्ते, वीज आणि पाणी हे प्रमुख प्रश्न आहेत आणि जे काही घर म्हणजे ह्याचे जे प्रश्न आहेत, काही छोटे छोटे रस्ते आहेत, गटारे आहेत, प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टीमध्ये कोणाला घरकुलाचे काय विषय आहेत, तर हे विषय पण आम्ही घेणार आहे. तुम्हाला उमेश पाटील उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांचे अर्ज भरले आहेत, आव्हान वाटते? मी मागच्या महिन्याभरामध्ये पूर्ण घर टू घर सगळ्यांना भेटलेलो आहे, माझ्या मतदारांशी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. त्या भागामध्ये आपला जकरा साखर कारखाना आहे, त्या माध्यमातून आपण 2500 लोकांना त्या भागातल्या मी रोजगार दिला आहे. 10,000 शेतकऱ्यांचा ऊस मी तोडतो. त्यांच्यासोबत माझी खूप कौटुंबिक नाळ जोडलेली आहे आणि ज्यावेळी मी आज घरी जातो त्यांच्या, तर प्रत्येकाचं जो काही आदरातिथ्य म्हणा किंवा ते काय त्यांनी जे काय माझं स्वागत केलं आहे, याच्यामुळं मला असा विश्वास वाटतोय की माझा विजय हा निश्चित आहे. खरं तर गावभेट दौरा करत असताना दादा तुमचे लोकांनी काय काय प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नाचं तुम्ही निरसन कसं करणार आहे? आज जो तुमच्या रॅली निघाली त्या रॅलीला जनतेचा प्रतिसाद पाहून काय वाटेल?
जनतेचे प्रश्न मोठे आहेत. प्रामुख्यानं प्रश्न आहेत ते रस्त्याचे आहेत आणि आपल्या भागामध्ये जे उजनी कॅनलचं पाणी येतं त्या पाण्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहेत. रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते आता पाणंद रस्ते म्हणा किंवा जे ग्रामीण रस्ते आहेत ते रस्ते पक्षाशी बोलून पालकमंत्री आहेत, राजन मालक आहेत, यांच्या माध्यमातून आपण तो सगळा प्रश्न प्रामुख्यानं सोडूया. आणि लोकांना हा जो उत्साह दिसतोय तर लोकांना माझ्याकडून अपेक्षा दिसत आहेत पुढच्या भविष्यामध्ये की येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना एक आश्वासन चेहरा वाटतं असं एकंदर दिसते. माझ्यापेक्षा मीडियाला जास्त समजेल. निश्चितच माझा तो पुढचा प्लॅन आहेच. ज्यावेळी मी एकदा ही निवडणूक जिंकून आत गेलो की आपण त्याच्यावरती मोठं प्लॅन करतो. 1-2 हजार एकरावरती आपल्या भागामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये MIDCचं माझं स्वप्न आहे आणि ते निश्चित मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार असा विश्वास मला आहे. आता या नगरपालिकेमध्ये देखील धनुष्यबाण आणि या ठिकाणी मूळचं राजकारण सगळं वेगळं आहे, तर त्या ठिकाणी लोक कमळाला पसंती देतील. कमळाला निश्चित पसंती देणार आहेत, कारण त्यानंतरच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कमळाला लोकांनी पसंती दिलेली आहे. कमळाला लोकांनी विकासासाठी पसंती दिलेली आहे. विकास हा फक्त कमळच करू शकतो असं मतदारांच्या मनामध्ये ठाम झालेलं आहे.